नमस्कार मंडळी. आज आम्ही आलेलो आहोत बदलापूर स्टेशनवर आणि आज इथून आम्ही जाणार आहे एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेल्या गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये. बदलापूर स्टेशनहून 8:53ला CSTवरून येणारी एक लोकल असते. तिने तुम्ही जायचं असेल तर 8:53च्या ट्रेनने जाऊ शकता. रविवारचा दिवस असल्यामुळे स्टेशनवर जास्त गर्दी नव्हती, पण लोक बोलत होते की रविवारी आश्रममध्ये गर्दी राहते. चला तर मग बघूया किती गर्दी आहे. खोपोलीमध्ये उतरल्यावर तुम्ही बघू शकता इथं पाय ठेवण्यासाठी खोपोलीमधूनच तुम्ही इमॅजिकाला सुद्धा जाऊ शकता. तसेच महाडचा अष्टविनायकपैकी एक असलेल्या गणपतीलाही तुम्ही इथून जाऊ शकता. कदाचित त्याचमुळे आज इथे गर्दी एवढी दिसत आहे. स्टेशनपासून आश्रमापर्यंत जाण्यासाठी तुम्ही रिक्षानेही जाऊ शकता आणि चालतही जाऊ शकता. जास्त काही लांब नाही आहे. गर्दीमुळे आम्ही चालतच निघालो, कारण रिक्षाच्या अगोदर चालणारी लोक पोचतील इथे. तुम्ही पाहू शकता आपण आलेलो आहोत प्रवेशद्वाराच्या जवळ. अजून लोक येतात. इथं आज 51 सत्यनारायण पूजा आहे, महापूजा, म्हणूनच आम्ही देखील आलेलो आहे. आज इथं मोठी पूजा असते, त्यामुळे लोकांची गर्दीही जास्त दिसत आहे. हे प्रवेशद्वार आहे, त्याचं बांधकाम तुम्ही बघू शकता. इथं जे पाठीमागे दिसतंय ते निवासस्थान आहे भक्तांसाठीचं. इथं तुम्ही स्टे करू शकता. एकदम शांत वातावरण आहे इथे. तुम्ही पाहू शकता किती शांत वातावरण आहे. गगनगिरी महाराजांचा फोटो आहे इथे. इथं बघा तुम्ही पाताळगंगा नदीचे पात्र आहे. आता पावसाळा संपल्यामुळे इथून पाणी कमी दिसत आहे. पावसाळ्यात खूप सुंदर वातावरण असते इथे. दोन्ही बाजूने नदी आहे मंदिराच्या. हे तुम्ही मंदिर बघू शकता. पक्ष्यांचा किलबिलाटही ऐकू येतो इथे. हे तुम्ही भोजनालय बघू शकता. इथं 1 वाजेपर्यंत महाप्रसाद चालू असतो, त्यासाठी तुम्हाला कूपन घ्यावं लागते. आज इथं 51 सत्यनारायण महापूजेचा हा तुम्ही बघू शकता. इथं मांडणी केलेली आहे. सकाळी इथं पूजा झालेली आहे. हा परिसर तुम्ही बघू शकता. इथं संध्याकाळचं कारंजा आणि लाईटिंग वगैरे खूप मस्त आहे. तुम्ही बांधकाम बघू शकता. इथे पाय धुण्याची सोय केलेली आहे. आम्ही दर्शन घेतल्यानंतर रिटर्न रिक्षा पकडली, कारण ऊन जास्त होतं. पण अगोदर बोलल्याप्रमाणे चालत जाणारा माणूस इथून स्टेशनपर्यंत लवकर पोहोचतो. रिक्षाने किंवा प्रायव्हेटने जाणारा माणूस लेट पोहोचतो, कारण तुम्ही बघू शकता ट्रॅफिक किती आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला? जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. एकदम मन कसं शांत वाटते इथून गेल्यावर, हे तुम्हाला इथं आल्यावरच समजेल. रिटर्न जायला तुम्हाला खोपोलीपासून 1:40ची ट्रेन असते. ती तुम्हाला CSTपर्यंत सोडू शकते. हे बघा तुम्ही, 1:40ला ट्रेन आहे, 1:48ला. चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. चला तर